वयो सापडते का काय? कुठं काय काय बी नाही सापडलं घरात. तो गोपाळ वाटतो तेवढा काय साधा नाहीये. तर ही मी तुम्हाला कधीपासूनच सांगते, पण तुम्ही माझं ऐकाल तर ना. तुम्हाला काय वाटतं का बायको येडी का बाई आपली नुसती? ते जाऊ द्या. मी काय म्हणते, तुम्ही त्याकडे पैशाचा हिशे काढला होता ना का माझ्याकडे सगळी जबाबदारी दे म्हणून, तेव्हाच त्याला संशय आला असणार आहे आणि खोलीतला ह्यो पैसा अडकाय ना त्याने कुठेतरी लपवून ठेवला असणार आहे. त्याचा बाप काय चोर आहे काय? तो या घरात राहतो ना, मग या घरातल्या माणसांचा माझा त्या पैशावर काहीच हक्क नाही. हे बघ, त्याला या घरात जर राहायचं असेल ना तर मला माझा हिस्सा द्यावा लागेल. ती घ्यायचा तेव्हा घ्या. हा, आता काय करायचं सांगा? पैसा कुठं गावाना झालाय, कसा शोधायचा? आता काय करायचं? काय कुठं सापडणं झालं? चला गप विमान जाऊन झोपूया. चला. हा, कुठं बी पैसे नाही काही नाही इथं. महाराज, आम्ही आता बेशुद्ध झालो होतो. काय झालं होतं नक्की? मी तुम्हाला मगाशी द्रव्य प्राशन करायला दिलं होतं, ते आठवतंय? हो. हा सगळा त्याचाच परिणाम आहे. तुम्ही ईश्वराच्या चरणी लीन असताना साक्षात भगवंतांनी, ईश्वराने मला दृष्टांत दिला. त्याने मला सांगितलं, फक्त विभावरीच नाही, तुमच्या संपूर्ण घरादारावर संकट आहे. या अक्षता तुमच्या हातात ठेवा. ओंजळ बंद करा. पुन्हा ओझळ बंद करा. क्रूरद्र चंद्र सूर्यास्त अस्त सूर्य. हळूहळू हळूहळू ओंजळ उघडा. पहा, अक्षता लाल झाल्यात. मी म्हणालो होतो ना, तुमच्या घरादारावर खूप मोठं संकट आहे. कोणीतरी मोठी करणी केली आहे तुमच्यावर. महाराज, हे सगळं काय आहे? आता काय करायचं मग? महाराज, तुम्हीच काहीतरी याच्यावर उपाय सुचवावं. तुमच्या या धंद्यामुळे ना तुमचे लय शत्रू झालेत बघा. काय करायचं? आपल्याला हे 2-3 वेळा पूजा अशीच करावी लागेल. असाच यज्ञ करावा लागेल. फक्त तुम्हाला मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता तुम्हाला तन मन धनाने भगवंताला समर्पित व्हावं लागेल. एकदा का या मार्गाने आपण चालायला लागलो, मागे पाऊल टाकायचं नाही.
जर का पुन्हा मागे पाऊल टाकण्याचा विचार जरी मनात आणला तरी तुमचा गावातला मान, प्रतिष्ठा, सन्मान सगळं निघून जाईल. 18 विश्व दारिद्र्य येईल. कफल्लक व्हाल तुम्ही. कदाचित तुम्हाला मृत्यूही येऊ शकतो. तयार आहात तुम्ही? हो हो. क्रूड धूड चंद्र ऊढ सूर्य, सूर्य अस्त अस्त सूर्य. या आता. धन्यवाद महाराज. तुमची कृपा असू दे आमच्यावरती. येतो. पुन्हा एकदा सांगतोय, आपण इथे भेटलो होतो, आपण हा यज्ञ केला, हे कुणालाही कळता कामा नये. त्या विभावरीच्या जवळ जाण्यासाठी पुन्हा यज्ञाचं नाटक करावं लागेल. तिच्या बापाला तर मी गंडवलंय, पण तिचा तो भाऊ, तो जर पुन्हा माझ्या वाटेत आला, यावेळी सोडणार नाही त्याला. सोडणार. रूम अस्तव्यस्त. रूम मध्ये कोण आलं होतं? इथे शोधलंय म्हणजे सगळं अस्तव्यस्त आहे. 100% पैसे दागिने कुठे इथे शोधायला आलो होतो कोणीतरी. कोण आलं होतं?